नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी मित्र किरण पाटील यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण तांदळवाडी या गावामध्ये आलेलो आहे. आपल्याबरोबर इथले प्रगतशील शेतकरी आहेत संजय पाटील. त्यांचा हा सुरू लागण प्लॉट आहे. तर आपण त्यांची मुलाखत घ्यायची आहे, कारण तुम्ही सुरू लागणमध्ये जर वॉटरशूट बघितलं तर जबरदस्त असं वॉटरशूट त्यांनी घेतलेलं आहे. आणि त्यांची आपण मुलाखत घ्यायची आहे की बाबा यांनी कशा पद्धतीने हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे. ते साधारण 2009 साली त्यांनी कृषीभूषण पुरस्कारसुद्धा पटकावलेला आहे. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा, अतिशय सुंदर व्हिडिओ आहे आणि अतिशय चांगली माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. तर चला आपण भेटूया त्यांना. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव पूर्ण आणि पत्ता सांगा. संजय यादवराव पाटील, मुक्काम पोस्ट तांदवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. सर, ही आपली लागण किती तारखेची आहे? 10 फेब्रुवारी 10 फेब्रुवारी 2024. बरोबर. साधारण आता आपल्या ह्या प्लॉटला 11 महिने पूर्ण झाले. 11 महिने पूर्ण झालेत. आता सरासरी किती कांडीवर आहे ऊस? सरासरी आता आपला 28-29 कांडीवर ऊस आहे. 29 कांडीवरती आता 11 महिन्यात आपल्याला ऊस आलेला आहे. तर ह्या प्लॉटसाठी तुम्ही कशा पद्धतीने खताचं नियोजन केलं किंवा पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं? आणि हे जे आता वॉटरशूट जे आता आपण बघतो या प्लॉटमध्ये, हे वॉटरशूटचा फायदा कशा पद्धतीने तुम्हाला होणार आहे हे जरा शेतकऱ्यांना सांगा. आता आपण जानेवारी सरी सोडली होती. 10 फेब्रुवारीला लागण केल्या. त्यानंतर पाणी कमीच होतं मागच्या वर्षी आम्हाला. ठिबकवरती लागण जगवून घेतली. मेच्या अखेरीस आपण भरणी केली मोठी. त्यावेळेला 12-32 मधनं डोस घेतला होता. नंतर ऑगस्ट महिन्यात एक डोस टाकलाय. परत सप्टेंबर महिन्यात एक डोस टाकलेला आहे. 2 डोस टाकून घेतल्यानंतर 1 महिना आम्ही काही केलं नाही, फक्त पाला काढून घेतला होता. आणखी त्यानंतर एक आळवणी दिल्या. त्यानंतर वॉटरशूट निघायला चालू झाले. नंतर एक फवारणी घेतली होती आपण. फवारणी घेतल्यानंतर परत आम्ही काहीच केलं नाही त्याला. आणि वॉटरशूट चांगली आता झाल्यानंतर आळवणी चालू केली. त्या आता एक सल्फेट आणि 9-24-24 दिलंय. आणि आता 13-0-45 कॅल्शियम नायट्रेट देणार आहे. आणि एक फवारणी वॉटरशूटवर घेणार आहे. वॉटरशूटवर फवारणी घेणार आहे. या वॉटरशूटचा फायदा तुम्हाला होणार काय? वॉटरशूटचा फायदा 100% होणार, कारण 10 कांड्या वॉटरशूट हे 100% आम्हाला मिळणार आहे ह्यातनं. अजून 2 महिने तरी ऊस मी घालवत नाही, कारण 13 महिने झाल्याशिवाय ऊसाला रिकव्हरी बसत नाही. साखर तयार ऊसात होत नाही. त्यामुळे मी अखेरीसच ऊस घालवणार आहे. तर आता बघू शकताय की वॉटरशूट कशा पद्धतीने तिने घेतलेत. जबरदस्त अशा वॉटरशूट यामध्ये आपल्याला दिसून येतात. प्रत्येक ऊसाला कोंब आहे असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. 1-2 कोंब प्रत्येक ऊसामध्ये, प्रत्येक ऊसाला 2-3 वॉटरशूट आलेले आहेत. हे वॉटरशूटच्या कांड्या जरा मोजा ह्या. 1 2 3 4 5 6 7 हे 7 कांडीवर आता वॉटरशूट तयार आहेत. सर, आपण कृषीभूषण पुरस्कार सुद्धा घेतला होता. ते कोणत्या साली घेतला होता जरा सांगा. आपण 2009 ला घेतलेला आहे कृषीभूषण पुरस्कार. आणि 23-24 मध्ये आपण भुईमुंग पीक केलं, पीक स्पर्धेला जोडलं होतं. त्यावेळेला राज्यात आपला 2रा नंबर आलेला आहे भुईमुग स्पर्धेमध्ये. म्हणजे भुईमुग स्पर्धेमध्ये सुद्धा राज्यात 2रा नंबर घेतलाय. आणि ऊस पिकामध्ये सुद्धा आडसाल लागणमध्ये कृषीभूषण पुरस्कार पटकावला 2009 साली. ह्या क्षेत्रात साधारण 135 टन 30 गुंठ्यात आपण ऊस काढला. किती गुंठ होतं हे क्षेत्र आहे? 30 गुंठ आहे आपलं. 30 गुंठ क्षेत्र आहे. किती घेतला होता ऊस? 135 टन ऊस काढला. 135 टन ऊस घेतला होता. अतिशय सुंदर असा प्लॉट आता हा सुद्धा डेव्हलप केला सर तुम्ही. जबरदस्त असं पाण्यासारखा प्लॉट आहे हा. कारण शक्यतो शेतकऱ्यांचं चुकतं की सुरू लागणमध्ये वॉटरशूट का घेता येत नाही. कारण सरीतलं अंतर किती आहे तुमचं सांगाय? म्हणजे सरीतलं अंतर 8 फूट आहे. हो, रेग्युलर सरी पाडून एकाड एक लागण केली. म्हणजे 4 फुटाची सरी सोडून एकाड एक लागण केलेली आहे. म्हणजे त्यामुळे आपल्याला त्या 8 फुटाच्या सरीचाच फायदा म्हणायचा का काय म्हणायचं वॉटरशूट? नाही, माझ्याकडे वॉटरशूट काढायला कायमच अडसालमध्ये ह्याच्यापेक्षा जास्त वॉटरशूट निघतात माझ्याकडे ना. हो, वॉटरशूटचे आपल्याकडे कलाच आहे. ऊस कुठं थांबवायचा, कधी वॉटरशूट काढायचे. तसं ह्या 6 महिन्यापूर्वीच वॉटरशूट निघायला पाहिजे होते, पण पावसाळा जास्त असल्यामुळे ते करता आलं नाही आपल्याला. म्हणजे यावर्षी पाऊस जास्त होता. साधारण आता जाऊस तोडणी मापावा म्हणजे वॉटरशूट आला असते. 10-11 पेऱ्यावर गेले असते. गेले असते. बरोबर.
मग सरी सरासरी 8 फुटी सोडावी का 4 फुटी सोडावी, अंतर नाही, कसं ठेवावं? सामान्य शेतकऱ्यानं 4 फुटावरच करावं. हां, हे 8 फुटीचा आवाढव्य खर्च आहे. आवड खर्च आहे. एवढं मेंटेन करायचं सोपं नाही, कारण बरोबर. 35 ते 40,000 30 गुंठ्यात ऊसाची संख्या लागते हो. आणि ती सहजासहजी जमत नाही. 8 फुटानं आपल्याला ह्यात 3,400 रोपं आपण लावली ती 30 गुंठ्यात. 3,400. 3,400 रोपं लावल्यात. प्रत्येक ठोंबातनं 5 ऊस आपण घेतलेत आणि 5 वॉटर सूट घेतलेत. हां, असं हे नियोजन केलंय. हां. आणि ह्यातलं बारीक ऊस होता तो सगळा मी काढून घेतलेला आहे हां, ऑगस्ट महिन्यात. हां. आणि त्यामुळं 5च संख्या राहिली. मग त्यावेळेला लक्षात आलं की आपल्याला वॉटर सूट हे काढावेच लागणार. हां. मग तिथून पुढं हे सगळं नियोजन आपण लावलेलं आहे. वॉटर सूट माझी आता चांगली आहे. मग सरासरी आता तुमचं टार्गेट काय आहे या प्लॉटमध्ये? ह्या एकूण दोन्ही क्षेत्राचं म्हटलं तर 60 गुंठा आहे. हां. 120 टन ऊस काढायचं डोक्यात आहे डोक्यात माझ्या. आहे. म्हणजे टार्गेटच माझं 120 टनाचं आहे. बरोबर बरोबर. तर सर 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 तुम्ही 100% 120 टनापर्यंत जाणार, कारण हे आता प्लॉट बघितल्यानंतर लक्षात येतं की वॉटर शूट वगैरे जर बघितलं तर जबरदस्त असा प्लॉट. चला पुढे चालत. तर अगदी पाहण्यासारखा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो. तुम्ही जर तांदळवाडी गावच्या आसपास जर भागात कुठे असाल, म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये वाळवा तालुका आणि तांदळवाडी गाव, तर त्या गावामध्ये येऊन तुम्ही हा प्लॉट बघू शकता. अतिशय सुंदर असा प्लॉट त्यांनी मेंटेन केलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, आणि हे शेतकऱ्यांना सुद्धा, इतर शेतकऱ्यांना सुद्धा बऱ्यापैकी मार्गदर्शन करतात. एखाद्याने जर विचारलं काय तर त्याला निस्वार्थीपणे सांगण्याचं काम, मार्गदर्शन करण्याचं काम करतात. तर तुम्ही बघू शकता हा वॉटर शूट जर बघितला आता, तर तुम्ही जाडी वॉटर शूटची बघू शकता. अगदी जबरदस्त अशी जाडी मेंटेन झालेली आहे ऊसाची. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद सर, चांगली माहिती दिल्याबद्दल. नमस्ते. नमस्ते.